नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखा समाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला 7 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी। तर या संकष्ट चतुर्थीला खास काही उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला इच्छापूर्तीसाठी 5 उपाय कोणते आहे तर ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आलेली आहे 7 डिसेंबर 2025 रोजी। या वर्षातील ही शेवटची चतुर्थी आहे। या चतुर्थीला इच्छापूर्तीसाठी करा हे 5 प्रभावी उपाय। तुमचे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी खूप महत्त्वाची असते। या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि काही विशेष उपाय केल्यास तुमचे सर्व अडथळे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। येणाऱ्या 7 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला नक्की करा हे उपाय। गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील येणारी संकष्ट चतुर्थी अतिशय विशेष मानली जाते। या वर्षी 7 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आहे। हा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। चला तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला कोणते विशेष उपाय केल्यास बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील। संकष्ट चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यात आली तर तिचे महत्त्व कितीतरी पटीने वाढतं। तसा हा मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे असं स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे। या महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि तिची विधियुक्त पूजा करणाऱ्या घरात ती वास करते अशी धार्मिक श्रद्धा आहे मार्गशीर्ष महिन्याची। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगुरथ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि या दिवशी गणपती बाप्पासह माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो। तर रविवारी आलेली आहे 7 डिसेंबरला मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी आहे। 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:24 चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे। तर 8 डिसेंबर रोजी दुपारी 4:03 ही तिथी संपणार आहे। चंद्र उदय हा 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:35 होणार आहे। 7 डिसेंबरला रात्री चंद्र उदयाची वेळ ही रात्री 8:35 वेळ असणार आहे। संकष्ट चतुर्थीचे व्रत हे चंद्र उदयानंतरच पूर्ण होते, त्यामुळे चंद्र उदयाला या व्रतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता इच्छापूर्तीसाठी मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला योग्य पूजा विधी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग या दिवशी कोणते सोपे उपाय करावेत तर त्याची पूजा विधी जाणून घेऊया। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। लाल रंग शुभ मानला जातो, त्यामुळे शक्य असल्यास लाल रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करावे। तसेच गणपती बाप्पांना ही लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर बाप्पासमोर हात जोडून आपल्या इच्छापूर्तीसाठी या व्रताचा संकल्प करावा। संकष्टीचा आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करून एका चौरंगावर किंवा आसनावर स्थापित करावी। गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। अभिषेक करताना गणपती अथर्व शिष्य म्हणावे, पंचामृताने अभिषेक करावा, षोडशोपचार पूजा करावी व बाप्पांना पिवळे किंवा लाल चंदन, कुंकू, हळद आणि अक्षदा व्हाव्यात। त्यांना लाल रंगाची फुले व्हावेत। विशेषतः जास्वंदाची फुलं अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे दुर्वा आणि लाल रंगाची फुलं बाप्पांना अर्पण करावीत व गणपती बाप्पांना 21 दुर्वांची वाहिलेली जुडी ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे बाप्पा लगेच प्रसन्न होतात आणि बाप्पांना 21 दुर्वा अर्पण केल्याने इच्छा पूर्ण करतात। शिवाय या दिवशी मोदक किंवा तिळाचे लाडू बाप्पांना या दिवशी अर्पण करावेत। गणपती बाप्पांसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि धूप ओवाळावा। त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी। आता इच्छापूर्तीसाठी पहिला उपाय तुम्ही या दिवशी करू शकतात, तो म्हणजे गणेश अथर्व शीर्षाचे पठण आणि मंत्र जप। संकष्ट चतुर्थीला किमान 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावं। तसेच ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। हे अत्यंत फलदायी ठरतं। किंवा ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः यासारखे मंत्र जप हे मंत्र मनाला शांती देतात आणि निर्णय घेण्यासाठी मदत करतात। ओम विघ्नेश्वराय नमः यासारख्या मंत्र जपाने सुख, समृद्धी आणि अडथळे दूर होतात। हा मंत्र अत्यंत फलदायी ठरतो। हे पठण आणि जप करताना आपल्या मनात आपल्या इच्छांचा विचार करत राहावा, यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल।
त्यानंतर नारळाचा विशेष उपाय सुद्धा या दिवशी केला जाऊ शकतो. एक पूर्ण नारळ घेऊन गणपती बाप्पांसमोर ठेवावं. पूजेनंतर तो नारळ फोडून त्याचं पाणी गणपती बाप्पांना अर्पण करावं आणि नारळाचा प्रसाद सर्वांना वाटावा. नारळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात. तिसरा उपाय आपण करू शकतो तो म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा. तिळाच्या दिव्याचा संकष्ट चतुर्थीला रात्रीच्या चंद्र उदयापूर्वी गणपती बाप्पांसमोर तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. हा दिवा चंद्र उदय दर्शन होईपर्यंत तेवत ठेवा, म्हणजेच चालू ठेवा. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्ती, सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि आपल्या इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतात. हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि प्रभावी सुद्धा आहे. एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे रात्री चंद्र उदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्राला अर्घ्य देताना ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपास सोडवावा. चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवून आपले व्रत पूर्ण करावे. उपाय नंबर 5. मार्गशीर्ष महिना दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे संकष्ट चतुर्थीचा दिवस ही शुभ आहे. या दिवशी ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना गोड पदार्थ, विशेषतः लाडू दान केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. तसेच या दिवशी गाईला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी या दोघींचेही आशीर्वाद प्राप्त होतो आणि ते प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात, असाही बऱ्याच जणांचा अनुभव आहे. हा सुद्धा एक साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या सोयीनुसार गरजू व्यक्तींना या दिवशी दान नक्की करावं. मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा एक अद्भुत दिवस आहे. हा अनोखा संगम तुम्हाला वर्षातून एकदाच मिळतो. या दिवशी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने हे उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर एवढंच नाही तर धन, आरोग्य, नोकरी, विवाह यापैकी कोणतीही इच्छा असेल तर गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटेही दूर करतील. मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुद्धा यापैकी काही उपाय करता का किंवा काही वेगळे उपाय करता का? त्याचे तुम्हाला काय अनुभव आले हे नक्की शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा, जेणेकरून मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीचा नाही उपयोग होईल आणि त्यांच्याही मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांनाही मदत मिळेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.